इंदापूरमधून इंदापूर विधानसभेची जागा ही भाजपकडे येण्याचे संकेत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिलेत। तर इंदापूर विधानसभेचा फडणवीस जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले। आपण पाहतोय एकीकडे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये मनोमिलन खरं तर झालं होतं मागच्या काही काळामध्ये। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटलांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार सुद्धा केला होता, मात्र त्यांनी एका अटीवर प्रचार केला होता की जर इंदापूर विधानसभेची जागा भाजपकडे येण्याचे संकेत त्यांनी दिलेले होते। यासोबतच जर तुम्ही लोकसभेमध्ये आम्ही तुमचा विचार करत असू तर तुम्ही विधानसभेमध्ये आमचा विचार करा असं सुद्धा हर्षवर्धन पाटलांनी म्हटलं होतं। तुम्ही स्वतः इच्छुक आहात इंदापूरची तुम्ही जागा लढवून तुमचा क्लेम आहे की नाही? कुठला इंदापूरच्या जागेचा क्लेम आहे की या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आमची सर्व चर्चा यापूर्वी झालेली आहे आणि या संदर्भातला निर्णय देवेंद्र फडणवीस जे घेतील तो सर्वांनी मान्य करायचा असं ठरलंय।